अर्थातच गौरेशला मॅन ऑफ द मॅचचा किताब पुरस्कृत करतो आहोत, संपन्न करतो आहोत. हॅलो हॅलो माईक चेक. त्याचबरोबर सक्षमी 11 भुईबावडा हॅलो. क्रिकेट टीम मधील प्रत्येक खेळाडूसाठी म्हणजे फलंदाजासाठी जो षटकार ठोकेल त्याच्या प्रत्येक षटकारासाठी सुनीलजी नारकर साहेब, बंटी रावराणे साहेब आणि किशोरजी कांबळे साहेब यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक सक्षमी 11 मधील फलंदाजांसाठी आहे. म्हणजे एक षटकार तुम्हाला 3000 रुपये मिळवून देणार आहे. हे फक्त पारितोषिक सक्षमी 11 भुईबावडासाठी आहे. धन्यवाद अमोल. हा सामना सुरू होतोय आजच्या रणनीतीला. हा चौथा सामना रंगतोय तो अर्थातच सक्षम 11 विरुद्ध गांगेश्वर 11 तळेरे यांच्यामध्ये. बघता बघता पहिले जे 3 सामने झाले ते 3 सामन्यापैकी जो तिसरा सामना होता तो काहीसा रंगला, काहीसा बहरला आणि प्रेक्षक त्या सामन्यावर निश्चित खुश होते. आत्ताच एक योगायोग बघा, मी सांगतो या चेंडूनंतर किंवा या षटकानंतर एकंदरीत भाजपाचा आज स्थापना दिवस होता. दरम्यानचा चेंडू उजव्या बाहेरचा चेंडू खेळायचा होता. तो स्क्वेअर लेगच्या टोक्यावरून चेंडू पॅडवर आदळतोय, चेंडू घरंगळतोय, तो शॉर्ट स्क्वेअर लेगला स्वतः यष्टिरक्षक जातोय. धाव काही निघत नाही, धावसंख्या स्थिर आहे ती अर्थातच बिनबाद 4. बिनबाद 4 अशी सणसणीत खणखणीत अशी सुरुवात. उजव्या अष्टभारती चेंडू टॅप केला, पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू बघता बघता सीमा पार जाणार यात काही शंका नाही. या चौकारामुळे पोहोचतोय तो मला वाटतं कृष्णा पोहोचतोय 8 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनबाद 8. बिनबाद 8 अशी काहीशी आक्रमक आश्वासक अशी किंबहुना एक छान पाय रचलाय तो धावफलकावरती. बिनबाद 8. पुन्हा एकदा चेंडू उजव्या अशा थोडासा बाहेर बॅकफुटर जातोय. हाफ शॉट खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचे सोपस्कर पूर्ण करतोय तो अर्थातच यष्टिरक्षक. बघा पहिले जे 2 सामने झाले होते आजच्या रणनीतील काहीसे एकतर्फी झाले, परंतु मग शेवटचा जो सामना होता तो सामना काहीसा रंगला एवढं मात्र निश्चित. उजव्या अशा चेंडू चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून आणि पंचांचा इशारा येतोय हा चौकाराचा. सुरेख खणखणीत किंबहुना ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये एफर्टलेस चौकार असं म्हणतात तसा चौकार. या डीजे तर धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनबाद 12. 12च्या 12 धावा या चौकाराच्या रूपात. उजव्या शेबारचा चेंडू टॅप केलाय, चेंडू जातोय तो सरळ बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेबाहेर हा चौकार. सुरेख दर्शनीय चौकार. बघा क्रिकेटमधील जो सर्वोत्तम फटका आहे, क्रिकेटमधील जो देखणा फटका आहे तो अर्थातच कव्हर ड्राईव्ह आहे. परंतु त्यानंतर दुसरा नंबर कुठला आहे? एकतर स्क्वेअर कट, एकतर हाफ कट, एकतर ऑफ ड्राईव्ह किंवा ऑन ड्राईव्ह किंवा ग्लान्स. हे जे फटके आहेत ते दुसऱ्या नंबरच्या शर्यतीतील फटके आहेत. आणि आता तसाच काहीसा फटका आपल्याला बघायला मिळाला तो गली आणि पॉईंटच्या मधून हा देखणा असा चौकार. हा चौथा चौकार या षटकातील. धावसंख्या पोहोचते ती अर्थात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. मी आत्ताच म्हणालो होतो की आज एक योगायोगाचा दिवस, आज भाजपाचा स्थापना दिवस आणि आजच आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस आहे. हे आपण विसरून चालता येणार नाही. आणि भारताचा विचार केला भलेही हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ असला तरी क्रिकेट हा आपल्यासाठी धर्म आहे. आणि मागील 3 वर्षात जर क्रिकेटचा आपण जर विचार केला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर भारताची कामगिरीचा विचार केला तर 2024मधील T20चा विजय, त्यानंतर 2025मधील चॅम्पियनशिप ट्रॉफी, त्यानंतर महिलांचा झटपट क्रिकेटमधील विजय, त्यानंतर अंधांचा म्हणजे अंध महिलांनी जो मिळवलेला विजय झटपट क्रिकेटमधील, आणि सरतेशेवटी 2026मध्ये म्हणजे काही दिवसांपूर्वीच भारताने मिळवलेला T20 क्रिकेटमधील दिमागदार विजय. एकंदरीत मागील 3 वर्षामध्ये 5 मोठी अजिंक्यपदं ही भारताने मिळवली होती. हे सांगण्याचा उद्देश असा होता की आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट दिवस आहे आणि मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे भलेही हॉकी आपला राष्ट्रीय खेळ असला तरी क्रिकेट हा आपल्यासाठी सर्व काही आहे. हे वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे. क्रिकेट हा खेळ नसानसात भिनला आहे. भारतीय जर
दरम्यान चेंडू लॉफ्ट केला, चेंडू जातोय तो डीप मिड विकेट सीमारेषेकडे. झेल सुटतोय, हा झेल सुटतोय आणि बघता बघता चेंडू हा सीमा पार. हा 5वा चौकार येतोय लिंगायत. त्यापैकी हॅलो. पहिले कृष्णा सातपुते यांच्यासाठी पारितोषिक आलंय. जर कृष्णा सातपुते यांनी जर अर्धशतक ठोकलं तर कृष्णा सातपुते यांच्यासाठी शशी नारकर यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू उजव्या शेपारचा चेंडू, चेंडूच्या स्क्वेअर ड्राईव्ह केला, चेंडू जातो कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आणि चेंडू सीमा पार जातोय. नाही, सुंदर क्षेत्ररक्षण केलंय स्वीपर कव्हरला आणि बघता बघता 2 धावा, 3 धावा, माफ करा, 3 धावा. या 13 धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते आहे ती 23 वर. संघाने दुहेरी आकडा गाठलाय, संघाने 20 गाठली आहे आणि संघ आता पोहोचतोय तो बरोबर पावशतकाच्या उंबरठ्यावर. हा सामना निश्चित रंगणारा, हा सामना प्रेक्षकांना हवावा असा वाटणारा सामना निश्चित आपल्याला बघायला मिळणार आहे. अशीच आपण अपेक्षा करू शकतो. बघायचं नेमकं काय नाट्य घडते आहे ते. सुरुवात तर छान झाली. एका बाजूने कृष्णा सातपुतेने आपला नांगर खोलवर रोवलाय आणि त्याला बऱ्यापैकी साथ देतोय तो अर्थातच प्रथमेश. बघायचं आता कृष्णा सातपुते काय करतोय ते. टेनिस क्रिकेटमधील ओ हा सुंदर फटका, चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा खणखणी षटकार. कृष्णा सातपुते आपला हात खोलतोय, आपले इरादे अगदी स्पष्ट करतोय. मी आक्रमकच फटकेबाजी करणार आणि बघता बघता नादवडेवासियांना मी मोहित करणार आहे, त्यांना आनंद देणार आहे आणि तशीच तो फटकेबाजी करतोय. बघा पहिले 4 खणखणीत चौकार, स्क्वेअर ऑफ द विकेट 2 चौकार, त्यानंतर मिड विकेटच्या बाजूने 1 चौकार आणि आत्ता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक खणखणीत असा षटकार. षटकारामुळे कृष्णा पोचतोय तो अर्थातच 22 या धावसंख्येवर. त्यात त्याचे 4 चौकार आणि एक खणखणीत षटकार. एक जमाना असा होता ज्यावेळी हे जे प्रीमियर लीग सुरू झालं महाराष्ट्रामध्ये, अर्थात आंतरराष्ट्रीय स्तरावर ते प्रीमियर लीग सुरू झालं होतं. परंतु खऱ्या अर्थाने ज्यावेळी हे प्रीमियर लीग सुरू झालं त्याला खऱ्या अर्थाने जे ग्लॅमर मिळवून दिलं, त्यातला टेनिस क्रिकेटमध्ये त्याला सर्वोत्तम जो फलंदाज आहे तो अर्थातच कृष्णा सातपुते. त्याचा हेलिकॉप्टर स्ट्रोक किंवा बैठक स्ट्रोक हे त्याचे आवडते फटके. उजव्या अष्टपरचा चेंडू लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. 1 बाउन्स नाही, माफ करा, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा खणखणीत षटकार. मी आत्ता म्हणालो होतो आवडते फटके आहेत, एक हेलिकॉप्टर आणि त्यानंतर बैठक स्ट्रोक. हॅलो. कृष्णा सातपुते यांनी जर सलग 3 षटकार ठोकले तर राजा तळेकर यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ हा मात्र चेंडू उजव्या थोडासा बाहेर होता, ड्राईव्ह करायचा मिड ऑफच्या डोक्यावरून, प्रयत्न फसतोय. एक धाव झटपट पूर्ण केली आणि धावचीची संधी होती स्ट्राईक एंडवर आणि एका धावावर समाधान. हे विसरून चालता येणार नाही. मागच्या सामन्यात कृष्णा सातपुते हा धावबाद झाला होता. आता मात्र त्याला थोडीशी काळजी ही निश्चित घ्यावी लागेल. आणि कृष्णाची जी लय आहे, कृष्णाचा जो त्याचा टेम्पो आहे, जो त्याचा चढता आलेख आहे, हा आलेख कमालीचा उंचावला आहे एवढा मात्र निश्चित तो या सामन्यात. धावसंख्या स्थिर आहे ती अर्थातच 36. त्यात वाटा आहे तो कृष्णाचा तो अर्थातच 29 धावांचा. त्यात त्याचे 4 खणखणीत चौकार आणि 2 देखणे असे षटकार. यावरून आपण अंदाज बांधू शकाल की कृष्णा सातपुतेची जी बॅट किती तळपते, किती बहरते आणि तो आपले इरादे अगदी स्पष्ट करतोय. अवधूत ओ चांगला चेंडू, हा मधल्या अष्टीवरचा कसा बसा खेळून काढला, ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये हिंदीमध्ये आनंद पानंद स्ट्रोक ज्याला म्हणतात, अगदी कसा बसा खेळून काढला. चेंडू सरळ गेला तो गोलंदाजासमोर. षटक संपते ते अर्थातच दुसरं. 2 षटकं संपतायत, धावसंख्या स्थिर आहे ती बिनबाद 36. कृष्णा सातपुते यांच्यावर जर आपण नजर टाकली, फार हलाखीच्या परिस्थितीतून तो वर आला आणि टेनिस क्रिकेटला एक वेगळं वलय निर्माण करून दिले. भलेही काही मागच्या काही सामन्यामध्ये त्याची बॅट तळपत नव्हती,
परंतु या महत्त्वपूर्ण स्पर्धेत, या महत्त्वपूर्ण सामन्यात आपले तो इरादे स्पष्ट करतोय, मी आक्रमकच फटकेबाजी करणार आणि बघता बघता आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीत नेऊन सोडणार आणि त्याचे ते इरादे आहेत, त्या इराद्यात तो खरे उतरतोय. धावसंख्या स्थिर आहे ती अर्थातच बिनबाद 36. गोलंदाजीत बदल होतोय. विकी पुजारी यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. काल प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती, आजही त्याचीच री प्रेक्षकांनी ओढली आहे या दुसऱ्या रजनीमध्ये. आणि कालच्या तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर आज प्रेक्षकांची ही उपस्थिती निश्चित कालच्यापेक्षा जास्त आहे. यावरून आपण अंदाज बांधू शकाल या सिंधू नायक चषक 2026 वर या स्पर्धेवर सिंधुदुर्गवासियांनी किती प्रेम केलं आहे हे यातून अगदी स्पष्ट जाणवते आहे. 2 षटकं संपत आहेत. धावसंख्या स्थिर आहे ती बिनबाद 36. 29 वर खेळतोय तो कृष्णा सातपुते, तर नॉन स्ट्राईक रेंजवर प्रथमेश खेळतोय तो फक्त 7 या धावसंख्येवर. विकी हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसतोय. पंच आपले हात समानांतर करतायत, खून करतायत की अवांतराने आपलं खातं खोललंय. कृष्णा सातपुते यांनी जर या चेंडूवरती षटकार ठोकला तर साहिल पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. धावसंख्या स्थिर आहे ती अर्थातच बिनबाद 37. पाय किती छान रचलाय बघा. त्यावर अगदी फार मोठमोठ्या इमारती रचण्याचा प्रयत्न निश्चितच संघाची मध्यफळी करणार. बघायचं नेमकं काय घडतंय ते. उजव्या शेपटचा चेंडू हा स्क्वेअर ड्राईव्ह किंवा हाफ कट, हाफ शॉट किंवा स्क्वेअर कट करण्याचा यावेळी प्रयत्न फसतोय. कृष्ण सातपुतेचं एक वैशिष्ट्य आहे, तो 360 डिग्रीमध्ये खेळतो. हे तेवढंच खरं, जेवढे फटके तो ऑनला अगदी लिलाय खेळतो, बैठक स्ट्रोक किंवा हेलिकॉप्टर स्ट्रोक, तेवढेच चांगले फटके तो स्क्वेअर ऑफ द विकेटही अतिशय छान पद्धतीने खेळतो. हे त्याने वारंवार दाखवून दिले आहे टेनिस क्रिकेटमध्ये. कृष्णा तयार, पुन्हा एकदा उजव्या अष्टेला शफल होतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या डोक्यावरून प्रयत्न फसतोय. पंचांचा इशारा येत नाही, आत्ता येतोय तो लेग बाईटचा. अमांतर पोहोचते 2 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनबाद 38. संघाने 30 गाठले, संघाने आता 35 गाठले आणि संघ बरोबर हा 40च्या उंबरठ्यावर. ज्यावेळी स्पर्धा सुरू झाली होती काल किंवा आज, ज्यावेळी संध्याकाळच्या सत्रात आमचा जो समालोचन कक्षाचा जो पॅनल आहे त्याला आम्ही अंदाज वर्तवला होता की 5 षटकात किंवा 6 षटकात किती धावा पाहिजेत. 5 षटकात 50-55 एक चांगली धावसंख्या आणि संघाने 60 गाठली तर एक सुरक्षित धावसंख्या ती कुठल्याही संघासाठी. हा मात्र चेंडू उजव्या अष्टीच्या थोडासा बाहेर होता. चेंडू जातोय तो शॉट बाईट साहेब, माफ करा, पंचांचा बाईटचा इशारा येतोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. अमांतर पोहोचते 3 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनबाद 39. संघ बरोबर 40च्या आता उंबरठ्यावर. संघाने 60 गाठली किंवा संघाने जर 70 गाठली तर सामना हा निश्चित रंगणार आहे, यात काही शंका नाहीये. कौतुक करावं लागेल कृष्णाचं आणि त्याला बऱ्यापैकी साथ देणारा प्रथमेशचे. एका बाजूने आक्रमक आणि एका बाजूने शीट अँकरचा रोल. चेंडू रिव्हर्स खेळलाय, स्विच हिट केलाय. चेंडू जातोय तो बॅकवर्ड पॉइंट आणि वाईडिश थर्ड मॅन यांच्यामधून चेंडू थेट सीमा पार. किती आले बघा कृष्णाचे, किती आले? धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 45 वर. कृष्णा पोहोचतोय ते 35 वर. 12 चेंडूत 35 धावा. तुषार रावराणे यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक आलंय 10,000 रुपयाचं. रावराणे मेडिकल यांच्याकडून रावराणे मेडिकल वैभववाडी यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी कृष्णा सातपुतेसाठी 10,000 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद. भ्रमण ध्वनी मार्फत हा मेसेज आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 49 वर. बघता बघता संघ 50च्या उंबरठ्यावर. क्रिकेट हा खेळच असा आहे बघा. वाटलं नव्हतं ज्यावेळी सुरुवात झाली होती संघ 20 गाठेल की नाही, संघ 30 गाठेल की नाही. पहिल्या 2-3 षटकात संघाने 30 कधीच गाठले आणि आता संघ हा बरोबर 50च्या उंबरठ्यावर. कृष्णा सातपुते यांनी जर सलग 3 षटकार ठोकले तर रावराणे क्रशर
जीवन रावरण यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. बक्षिसांचे अक्षरशः खैरात आहे. उजव्या अष्टपारचा चेंडू, हा चेंडू स्टिअर म्हणा किंवा टॅप म्हणा, लेट कट मी निश्चित म्हणणार नाही. चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय तो यष्टिरक्षक. कृष्ण सातपुते हा वलयांकित असलेला खेळाडू. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रीमियर लीगची सुरुवात झाली. कृष्णा सातपुते यांनी मोहिनी घातली टेनिस क्रिकेटमध्ये आणि बघता बघता एका वरच्या लेवलचा, वरच्या क्रमांकाचा हा खेळाडू आहे, टॉप सीडेड खेळाडू आहे आणि या महत्त्वपूर्ण सामन्यात म्हणजे सिंधू नायक चषक 2026च्या दुसऱ्या रजनीमध्ये आपलं नाणं तो खणखणीत वाजवतोय. धावसंख्या स्थिर आहे ती अर्थातच बिनबाद 49. षटक क्रमांक 3 ही संपली आहेत. बघायचं आहे आता नेमकी काय रणनीती आखतायत. गोलंदाज पृथक्करण बघा. जावेदने पहिल्या षटकात 16 धावा दिल्या, दुसऱ्या षटकात अवधूतने 20 धावा खर्च केल्या, तर विकीने मागच्या षटकात 13 धावा. एकंदरीत हे पृथक्करण गोलंदाजांचं आणि हे पृथक्करण आम्हाला सांगतायत ते माझे सहकारी गुणलेखक लिंगायत. लिंगाजी दरम्यानचा चेंडू, हा लॉफ्ट केलाय, चेंडू जातोय हवेत आहे आणि हा झेल घेतला गेलाय. प्रथमेशची खेळी संपते. हा चेंडू उजव्या थोडासा बाहेरचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि एक साधा सोपा झेल टिपला तो डीप मिड विकेटला. तर आता एक मिनिट इथे एक पारितोषिक आलेलं आहे हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं. अप्पा कल्याणकर, पप्प्या कल्याणकर आणि बबलू बांबुरे यांच्याकडून हे एकत्रित पारितोषिक आलं 5,000 रुपयाचं गांगेश्वर मित्रमंडळाच्या कुठल्याही गोलंदाजासाठी. बघा बक्षिसांची खैरात एका बाजूने कृष्णा सातपुतेसाठी आणि दुसऱ्या बाजूने गांगेश्वर मित्रमंडळाच्या गोलंदाजासाठी. एकंदरीत जर पहिल्या 3 षटकाचा विचार केला तर फलंदाजाने अतिशय छान वरचष्मा राखला. अतिशय आक्रमक दिमाखात फलंदाजी केली. 360 डिग्रीमध्ये फलंदाजी आपण बघितली आणि त्याचा खरा हिरो ठरला तो अर्थातच कृष्णा सातपुते. 14 चेंडूत 39 धावा. बघता बघता त्याचा स्ट्राईक रेटचा विचार केला तर 290 धावांचा 290चा स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करतोय. नवीन फलंदाज आलाय तो अर्थातच ऋतांशू. बघायचं आहे ऋतांशू काय करतोय. स्ट्राईक देतो कृष्णाला. उजव्या शेपटचा चेंडू बॅकफुटला जातोय. चेंडू हलकेच खेळून काढलाय. तुम्हाला वाटतं शॉर्ट थर्ड मॅनला. दरम्यान एक धाव. आता आलाय तो अर्थातच कृष्णा सातपुते. बघायचं कृष्णा सातपुते अर्धशतक धावपलकार झळकवतो की नाही. आणि कृष्णा सातपुते मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे बक्षिसांची अक्षरशः खैरात आहे. बघायचं आहे कृष्णा नेमकं काय करतोय ते. पण एकंदरीत एक निश्चित मात्र त्याचं कौतुक हे निश्चित करावं लागेल. त्याची मागच्या सामन्यात बॅट तेवढी तळपली नव्हती, परंतु ह्या सामन्यात त्याची बॅट तर तळपलीच आहे आणि खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धीय गोलंदाजाने अक्षरशः पिसं काढली आहेत. एवढं असं म्हटलं तर निश्चित वावगं ठरू नये. धावसंख्या 1/50. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर. उजव्या शेपटचा चेंडू बैठक स्ट्रोक. चेंडू जातोय तो वाईडिश थर्डमॅन एरियामध्ये. एक धाव घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक येतोय आणि दरम्यान चेंडू वाईडिश थर्डमॅन सीमारेषेबाहेर. हा चौकार. स्ट्रोक हे त्याचे आवडते फटके आहेत कृष्णा सातपुतेचे आणि आत्ताच तसाच फटका होता. अर्थात फटक्यात तेवढं ताकद नव्हती, तेवढा विश्वास नव्हता, पण चेंडू थेट सीमापार गेला हे महत्वाचं. 15 चेंडू 43 धावा कृष्णाचे. ओ मधली यष्टी ही वाकली आहे ती अर्थातच कृष्णाची. एक संस्मरणीय खेळी ही संपुष्टात येते. हेच असतं बेस्ट वर्सेस बेस्ट काय असतं त्याचंच एक उत्तम उदाहरण आता आपण बघितलं. कृष्णा एका बाजूने आक्रमक फटकेबाजी करत होता आणि आक्रमक फटकेबाजीला अक्षरशः आळा घातला तो त्याच्या एका यॉर्करने. तर एक चांगली खेळी संपुष्टात येते ती कृष्णा सातपुते यांची. डीजे
18 मिनिटांमध्ये एकंदरीत 16 चेंडूमध्ये त्यांनी धावा कुठल्या त्या अर्थातच त्यात त्याचे 6 चौकार आणि 3 षटकार. 43 धावांचा एक भरभक्कम त्यांनी फलंदाजी केली. निश्चित कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज येतोय तो अर्थातच सागर गुरव. सागर तयार. आता मात्र 2 नौके फलंदाज हे मैदानावर. बघायचं आहे 2 नौके फलंदाज नेमकं काय करतायत ते. संघाने 50 गाठले, संघ 60 निश्चित गाठणार आहे, पण संघ 70 गाठतो की नाही हे बघायचं आहे. दरम्यान चेंडू उजव्या क्षेत्रात, चेंडू लॉफ्ट केला, चेंडू सरळ हवेत आहे आणि फलंदाज बाद. क्रिकेटचं हेच असतं बघा, एकदा का क्रिकेटमध्ये धावा आल्या का भराभर येतात आणि एकदा का गडी बाद होऊ लागल्या की डाव हा पत्त्याच्या पंगलाप्रमाणे कोसळतो. हे तेवढंच खरं. डीजे तर प्रेक्षक निश्चित खुश आहेत या सामन्यावरती आणि विशेषतः कृष्णा सातपुते यांच्यावरती. सकाळच्या म्हणजे पहिल्या सामन्यात एक आजच्या रजनीतला एक सर्वोत्तम फटका कृष्णा सातपुतेने खेळला होता. भले आज त्यांनी 40ची खेळी केली होती, परंतु पहिल्या सामन्यातील मला अजूनही आठवतं कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून जमिनी लगत ऑल अलॉंग विथ ज्याला कार्पेट ज्याला म्हणतात तसा सुंदर फटका पहिल्या सामन्यात त्यांनी खेळला होता आणि आज तो पूर्ण भारत आहे एवढं मात्र निश्चित. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवर आदळतोय. बघायचा पंचांचा इशारा काय तो. एक धाव तर निश्चित मिळणार आहे. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला, स्वतः यष्टिरक्षक जातोय, चेंडू अडवतोय. पंचांचा इशारा बायचा इशारा येतोय. धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 54 वर. षटक क्रमांक 4 हे संपते. डीजे अजून एक पारितोषिक आलंय. बबलू रावराणे यांच्याकडून पारितोषिक आलंय 500 रुपयाचं. शेखर सुतार यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी. आज मात्र प्रेक्षकांची निश्चित तोबा गर्दी आहे. ईस्ट स्टँड म्हणा, वेस्ट स्टँड म्हणा, नॉर्थ स्टँड म्हणा किंवा साऊथ स्टँड म्हणा, 40 स्टँड खचाखच भरले आहेत. गोलंदाज पृथक्करण बघा. अवधूत एक षटक, 0 निर्धाव, 20 धावा एकही गडी बातने. जावेद एका षटकात 16, त्यानंतर बरकत ज्याने एका षटकात 5 धावा दिल्या आणि 3 बळी मिळवले. दरम्यान नवीन षटक मधल्या डाव्या शेवटचा चेंडू जातोय तो सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. धाव काही निघत नाहीये. एकंदरीत बरकतचं कौतुक करावं लागेल. सुंदर गोलंदाजी केली बरकत. जिथे धावांचा पाऊस पाडत होता, जिथे धावांचा रतीब टाकला होता कृष्णा सातपुतेने, त्याला रोखलं, त्याला आळा घातला त्या बरकतने आणि बघता बघता त्यांनी 3 बळी हे मिळवलेत. निश्चित कौतुकास पात्र अशी त्याची गोलंदाजी. क्रिकेटमध्ये ही गोष्ट सोपी नाही आहे. एका बाजूने आक्रमण होत होतं आणि तिथेच त्याने आळा घातला त्या बरकतने. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव तर निश्चित मिळते. माफ करा, चेंडू जातोय तो बॅककोट पॉइंटला. एका धावावर समाधान. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 56 वर. फ्लड लाईट्स असल्यामुळे काही चेंडू आम्हाला कधी कधी व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे चुकून आमच्या समालोचन करताना जी क्षेत्रव्यू आहे ती आम्ही चुकून वेगळी सांगतो आणि लगेच आम्ही करेक्शनही करतो. धावसंख्या स्थिर आहे ती अर्थातच 56. 3 बाद 56. षटक क्रमांक 5 हे प्रगतीपथावर. शेवटचं षटक हे प्रगतीपथावर. संघ 60 गाठणार, संघ 70 गाठेल असं वाटलं होतं. खोलो टप्प्याचा चेंडू लॉफ्ट केला, चेंडू सरळ जातोय तो डीप मिड विकेट सीमा रेषेबाहेर. हा कणकणी षटकार. डीजे जी कृष्णाने जी खेळी केली ती खेळी निश्चित संस्मरणीय राहील यात काही शंका नाही. आक्रमक, बहारदार, चौकार षटकारांचा अक्षरशः त्यांनी रतीब टाकला. धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 62 वर.
चेंडू उजव्या अशा थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचे सोपस्कर पूर्ण करतोय तो यष्टीरक्षक. निर्धाव चेंडू निघाला. संघ 60 गाठणार एवढं निश्चित होतं. आता मात्र बघायचं की संघ 70 गाठतो की नाही हे बघायचं. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडू 2 चौकार किंवा एक षटकार एक चौकार निघाला तर संघासाठी 70 ही दूर निश्चित नाही आहे. 3-62. डाव्या भारतीय चेंडू टॉप एज घेतलाय. चेंडू जातोय तो फॉरवर्ड शॉट लेगला. यष्टीरक्षक स्वतः येतोय, थेट पेक करतोय. पंचांचा इशारा काय येतोय बघायचंय. आणि फलंदाज हा बाद. चौथा धक्का संघाला 4-62. डीजे म्हटलं होतं बघा, क्रिकेट हा खेळच असा आहे. एकदा का धावा निघाला की भराभर धावा निघतात. धावांचा रतीब टाकला जातो. चौकार षटकार अगदी सहज लिहिल्या येतात आणि एकदा का गडी बाद होऊ लागले की डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो. बिनबाद 40 बिनबाद 50 अशी स्थिती होती आणि आता मात्र 5व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर 4-62 अशी काहीशी समाधानकारक धावसंख्या ती संघाची. शेवटचा चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज येतोय तो मला वाटतं राजेश. विकी तयार आमच्या बाजूने. समालोचन कक्षाकडून त्याचा मारा. क्षेत्रीय बदल होतोय बघा. मला वाटतं एक मिड ऑफ घेतलाय, एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट थर्ड मॅन बरोबर यष्टीरक्षकच्या मागे व्ही मध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय. एक धाव तर निश्चित घेतली आहे. फलंदाज धावबाद होतोय. आणखीन एक धक्का त्या संघाला. 5वं षटक संपतोय. डाव संपतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 5-62 म्हणजे विजयासाठी बरोबर 63 धावा पाहिजे आहेत. बघायचं आहे या 63 धावांचा पाठलाग कसा काय होतोय. डाव सुरू होईल. समालोचन कक्षात निश्चित बदल होईल. जसं डाव सुरू होईल तरी समालोचन कक्षात येत आहेत माझे सहकारी समालोचक अमोल जमदाडे. विजयजी बागतकर सर, उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाळे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सिंधू नायक चषक 2026 मध्ये कणकवली वैभववाडी देवगड विधानसभा मतदारसंघ आयोजित सिंधू नायक चषक 2026 लोकनेते आदरणीय नारायणरावजी राणे साहेबांच्या
75व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेली वैभवडी तालुक्याच्या इतिहासामधील महादेव क्रीडांगणावरती रंगणारी डे नाईटची पहिली स्पर्धा तुम्ही पाहताय. मालिकेचा आजचा दुसरा दिवस, दुसरी रात्र आणि दुसऱ्या रजनीमधील सामना क्रमांक 4 गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे क्रिकेट टीम नाणेफेकी जिंकत प्रथमतः हॅलो, फिल्डिंग केली हॅलो. आणि सक्षमी 11 भुईपावडा हॅलो. क्रिकेट टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना 5 ओव्हरमध्ये 62 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 63 धावांचा पाठलाग गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे करताना पाहायला मिळेल. अमोल 3 षटकारांसाठी कुठचाही खेळाडू जर सलग 3 षटकार ठोकले तर सन्मानश्री बंड्या मालणकर यांच्याकडनं 15,000 रुपये, सन्मानश्री बंड्या मांजरेकर यांच्याकडनं रोख रक्कम 15,000 रुपये. सलग 3 षटकार कुठच्याही फलंदाजाने जर खेचले तर त्या 3 षटकारांसाठी सन्मानश्री बंड्या मांजरेकर यांच्याकडनं रोख रक्कम 15,000 रुपये. हॅलो, ओव्हर टू कॉम्बॉक्स. सामना सुरू करा, अगदी वेळ वाया घालवू नका. आणि पंचांना विनंती असेल कमीत कमी वेळामध्ये सामना कसा पूर्ण होईल याकडे आपलं लक्ष असू द्या. सामना सुरू करा. चला मॅचला सुरुवात करूया. पारितोषिक देणाऱ्यांसाठी विनंती आहे, कृपया मुख्य व्यासपीठावरती आपण पारितोषिके द्यायची आहेत आणि पारितोषिक असं द्या मैदानामध्ये षटकार किंवा चौकार गेल्यानंतर ते पारितोषिक द्या. चला सक्षमी 11 भुईपावडा तुमचा एक्स्ट्रा खेळाडू कॉम्पिटी कक्षामध्ये पाठवा. मॅच स्टार्ट होते. बॅटर तयार आहे. पहिला फ्लायटेड बॉल डिलिव्हर केले, ड्राईव्ह केले, बॉलला पाठलाग करायचं आहे गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे क्रिकेट टीमला 63 धावांचा आणि 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संदीप मकवाना जो टीमचा आयकॉन खेळाडू आहे नितीन माटुंगेच्या साथीला मैदानामध्ये दाखल झालाय. धावांचा रतीब रचण्यासाठी, यशस्वी पाठलाग करण्यासाठी आणि या जोडीला ब्रेक लावण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर देखील तयार झालेत. चला सक्षमी 11 भुईपावडा तुमच्यासाठी फायनल कॉल आहे. एक्स्ट्रा खेळाडू कृपया कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवा. बॉलर तयार. और पिच बॉल ऑन साइडला खेळले तर वितरल्यानंतर कार्पेटचा फटका, ड्राईव्ह केले, बॉलला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. दुसरीचा कॉल अपूर्ण राहणार आहे कारण स्वतःला सावरले. एक्स्ट्रा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःच्याच आशेवरती थोडासा ब्रेक इथे लावलाय. 28 बॉल आणि 61 धावा असं समीकरण दाखवते आणि मोठा सामना आहे, मोठी स्पर्धा आहे. त्याचबरोबर दोन्ही संघांना हा सामना जिंकणं अनिवार्य आहे. मारो या मरोची लढाई आहे, जिंकावंच लागेल. स्पर्धेतील अस्तित्व टिकवण्यासाठी खूप लांबून घेतलाय, लपेटलंय, बॉलला मिड विकेटच्या बाहेर धाडलंय, लोटून दिलंय, बॉल बाउंड्रीच्या बाहेर फरार. येतोय संजीवनी षटकार. जे प्रेक्षक डगआउटच्या समोर उभे आहेत त्यांना विनंती, आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसा. और पिच स्ट्रेट समोर, बॉल हवेत, बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे क्रिकेट टीमच्या फलंदाजांसाठी पारितोषिक येते. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आप्पा कल्याणकर, पप्प्या कल्याणकर, दिनेश मुद्रस आणि बबलू भांबुरे यांच्याकडून. एका बाजूला जर आपण पाहिला सक्षमी 11 भुईबावडा हा संघ सुनीलजी नारकर साहेबांच्या मालकीचा आहे
आणि दुसऱ्या बाजूला गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेचा संघ दिलीपजी तळेकर यांच्या मालकीचा आहे आणि दोन्ही संघ एकमेकांचे जे संघ मालक आहेत ते चांगले मित्र आहेत, त्यामुळे ही मैत्रीपूर्ण लढत आहे आणि दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं अनिवार्य आहे. बॉलर तयार, पुढे आले, ड्राईव्ह केले, पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न इथे केलाय, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला स्टॉप केलंय, परतीची फेकी आली आहे, सिंगल वाचवू शकले नाहीयेत. एकने धावसंख्या वाढली आहे फलकावरती, 15 धावा. फलकावरती आहेत. अमोल गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. त्याच्या गोलंदाजीच्या विरोधामध्ये 2 अफलातून षटकार संदीप मकवानाने ठोकलेत. त्याचं योगदान आतापर्यंत 14 आहे. टीमचा आयकॉन खेळाडू म्हणून तो संघामध्ये दाखल झालाय. गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेच्या या संघामध्ये संदीप मकवानाला रोखणं अति गरजेचं असेल. सक्षम 11 भुईबावडा टीमसाठी. संदीप तयार, त्याचबरोबर स्ट्राईकला नितीन माटुंगे, जो खेळाडू आउट ऑफ इंडिया खेळलाय, 10PL ची स्पर्धा खेळलाय, ISPL खेळलाय, असा खेळाडू आहे नितीन माटुंगे. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापूरचा तडका सातत्याने आपण त्याच्या बॅटिंग मधून पाहिलाय, असा हा खेळाडू ज्याने कोल्हापूर जिल्ह्याचं नाव अखंड महाराष्ट्राबरोबर वेगवेगळ्या देशात देखील पोहोचवलंय, असा हा खेळाडू, कोल्हापूरचा सुपरस्टार खेळाडू नितीन माटुंगे. हा देखील आपण पाहतो मैदानामध्ये. संदीप मकवाना जो बेस्ट ऑलराऊंडर आहे. टीमची धावसंख्या 16 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पाठलाग करायचा या मॅच मध्ये गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे क्रिकेट टीमला जिंकण्यासाठी 63 धावांची आवश्यकता असताना पहिल्या ओव्हरच्या सांगतेकरी 16 धावा. येणाऱ्या 24 बॉल मध्ये अजून 47 धावांची गरज आहे गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेला. सोळा धावा फलकावरती आहेत. टीमची धावसंख्या 16. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती. अगोट्याचा बॉल, चांगला बॉल डिलिव्हर केलाय, बीट केलंय नितीन माटुंगे. एक षटक, एक चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. आपण पाहतो बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. सलग 2 षटकारांसाठी सन्मान श्री चिन्मय तळेकर यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक. कुठच्याही फलंदाजाने षटकार ठोकले तर 2000 रुपये. प्रथमेश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. उरणचा हा खेळाडू प्रथमेश बॉलिंग ट्रॅकवरती आहे. फुंडे उरणचा हा खेळाडू आहे बॉलिंग ट्रॅकवरती. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून त्याच्या समोर संदीप मकवाना स्ट्राईकला तयार. कट करण्याचा प्रयत्न फसला. हलकसा अपील आहे. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. अपील फिटाळले. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजाच्या बिंदूपर्यंत मागे येताना आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 17 आहे. सिंधू नायक चषक 2026 शानदार आयोजन. लोकनेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणरावजी राणे साहेबांच्या 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधून होऊ घातलेला हा क्रिकेटचा थरार. आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेजी राणे साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेली ही क्रिकेट स्पर्धा नादवडे गावच्या महादेव मैदानावरती, महादेव क्रीडांगणावरती रंगला. क्रिकेटचा थरार. 19 धावा. आतापर्यंत धावसंख्या गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे क्रिकेट टीमची सक्षमी 11 भुईबावडा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष्य आहे. पुढे आले, बॉल मागे गेलाय, रुबी कट येते आणि त्या दरम्यान एक धाव देखील पूर्ण केली जाईल.
एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे फलकावरती 20. दोन्ही संघ मालिकेत एक एक सामना गमावत आहेत, त्यामुळे हा सामना इफ अँड एनी कंडिशन जिंकायचा आहे. स्पर्धेतील अस्तित्वाची लढाई खेळत आहेत. मालिकेमध्ये कायम राहायचं आहे तर हा सामना जिंकायचा आहे. जिंकणं हा एकमेव पर्याय आहे. बॉलर तयार. पिच बॉल ड्राईव्ह केले, सुंदर फटका, कव्हर्सला बॉल, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पहिल्या प्रयत्नामध्ये थोडासा चाच पडताना पाहायला मिळाला, स्वतःला सावरलंय. एकच धाव, 21 धावा. 21 हा गणपतीचा क्रमांक, 21 मोदकांचा नैवेद्य, 21 दुर्वांची जोडी आपण गणपतीला अर्पण करतो, त्यामुळे 21 हा गणपतीचा क्रमांक. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला. गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे क्रिकेट संघ 63 धावांचा पाठलाग करत असताना 21 धावा 2 ओव्हर मध्ये 18 चेंडूंचा खेळ आहे आणि जिंकण्यासाठी 42 धावांची अजून आवश्यकता गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे क्रिकेट टीमला. सर्व प्रेक्षकांसाठी सूचना आहे, लकी ड्रॉची कुपन्स मोफत वाटलेले आहेत आणि प्रत्येक रजनीमध्ये 3 साड्या आणि 3 स्मार्ट वॉच आपल्याला मिळणार आहेत. तर तुम्हाला शेवटपर्यंत थांबावं लागेल. कालच्या रजनीमध्ये पाहिलं, बरीचशी तिकीट आम्ही काढली, मात्र ते भाग्यवान प्रेक्षक उपस्थित नव्हते आणि या संधीला मुकायचं नसेल तर तुम्हाला नक्कीच शेवटच्या सामन्यापर्यंत थांबावं लागेल आणि घरी जाता जाता तुम्ही एखादं स्मार्ट वॉच किंवा साडी तुम्हाला मिळू शकते लकी ड्रॉसाठी. नितीन माठुंगेच्या प्रत्येक षटकारासाठी रॉयल कलेक्शन तळेर यांच्याकडून, सोनू नारकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 21 धावा जिंकण्यासाठी समीकरण वाढतंय, चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर वाढतंय. सलग 3 षटकारासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक या मॅच साठी बबलू भांबुरे यांच्या माध्यमातून आहे. 22 धावा टीमची धावसंख्या. प्रगणेश गुरव गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, युवा टॅलेंटेड गोलंदाज. हवेत बॉल, विकेट येण्याची शक्यता आहे. 1 2 3 क्षेत्ररक्षक एकत्र आले आणि हा झेल ड्रॉप झालाय. तिघांची शेती आणि मिळवून केली माती. तिघे एकत्र आले, झेल ड्रॉप झाला. क्या बात आहे. हवेत बॉल, त्यानंतर झेल माझं आहे की तुझं आहे या प्रयत्नामध्ये जर आपण पाहिलं तर हा झेल ड्रॉप झाला. कृष्णा सातपुते यांनी तो एफर्ट दाखवला, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांना अपयश आलं. मात्र अशा अनेक कॅचेस कृष्णा सातपुते यांनी अनेक वेळेला जिंकलेत. संदीप मकवाना 19 धावांवरती खेळत आहेत. टीमची धावसंख्या 19 धावा, नॉट आउट. दोन्ही फलंदाजांमध्ये 24 ची भागीदारी आतापर्यंत बनते. प्रगणेश गुरव बॉलिंग ट्रॅक वरती 3 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेत. 63 धावांचं लक्ष्य आहे जिंकण्यासाठी गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेच्या समोर. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं हे मोठं लक्ष्य आहे. कालच्या रात्रीमध्ये एके स्पोर्ट वरवडे हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय सुपर 4 मध्ये. आजच्या रात्रीत कोणता संघ जाईल सुपर 4 मध्ये ते देखील पाहावं लागणार आहे. अनेक मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती प्रगणेश गुरव तयार, लेफ्ट हँडेड फिरकी गोलंदाज, विकेटच्या शोधामध्ये सक्षमी 11 भुई बावडा. स्ट्राईकला बॅटर संदीप तयार. ओरपी ड्राईव्ह केले, कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या दरम्यान आपण पाहतो एफर्ट देखील खूप चांगला दाखवला. 2 धावा वाचवू शकले नाहीयेत, चौकार तर वाचवलाय. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 26 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 37 धावांची अजून आहे आवश्यकता. 15 चेंडू 37 धावा हे समीकरण आहे. कोल्हापूरचा संघ बॅटिंग करतोय. ज्या संघातील खेळाडू गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे क्रिकेट संघामध्ये खेळत आहेत
दिलीपभाई तळेकर यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला सक्षम 11 भुईबावडा सुनीलजी नारकर यांच्या मालकीचा संघ. 27 धावा. संदीप मकवानाचं योगदान आतापर्यंत 22 धावा 10 बॉल मध्ये. नितीन माटुंगे 6 बॉल मध्ये 4 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी प्रगणेश गुरव करत असताना पाहायला मिळतोय. हे युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत सक्षम 11 भुईबावडा मध्ये, ज्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, या संघामध्ये सामील केलंय सुनीलजी नारकर यांनी. त्यांचंही कौतुक करावंच लागेल. लेग स्टिक वरती बॉल पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, फ्लिक केलंय, टर्न करण्याचा प्रयत्न केला बॅटच्या मदतीने नितीन माटुंगेने. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. 28 धावा फलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ चालू आहे. फक्त 5 ओव्हरची ही लढत आहे. जसा सामना पुढे जाईल दोन्ही संघ मालकांच्या हृदयाचे ठोके वाढत जातील. दोन्ही संघातील खेळाडू जिंकण्यासाठी तो एफर्ट दाखवताना पाहायला मिळतील, कारण शेवटच्या सत्रामध्ये दोन्ही बाजूने जिंकण्याचे प्रयास उच्च कोटीचे पाहायला मिळणार आहेत, कारण दोन्ही संघांसाठी अति महत्वाची ही लढत आहे. आता मात्र सर्वस्व पणाला लावावं लागेल. आपल्या जीवनातला सर्वोच्च खेळ दोन्ही संघातील खेळाडूंना इथे दाखवावा लागणार आहे. 28 धावा टीमच्या खात्यावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती प्रगणेश तयार. और पिच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोइंग 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 अँड गॉन. एका षटकाराने पुन्हा एकदा सर्व क्षेत्ररक्षकांना एकत्र यायला लागलंय. याचा अर्थ दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं किती महत्वाचं आहे याची प्रचिती येते. 12 बॉल 29 धावांची अजून आवश्यकता. जसा सामना पुढे जाईल टेन्शन वाढत जाईल. दोन्ही संघ मालक आणि संघातील खेळाडूंचं एक एक सामना गमावलाय. आता गमावण्यासारखं काही नाहीये. या सामन्यामध्ये जे काही करायचं आहे ते कमवायचंय. 34 धावा फलकावरती आहेत. 12 बॉल 29 ची आवश्यकता. गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे क्रिकेट टीमला सक्षम 11 भुईबावडा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये चांगली फाईट. प्रेक्षकांच्या पसंतीला हा सामना उतरेल. कृष्णा सातपुते सक्षम 11 भुईबावडा क्रिकेट टीम मध्ये सामील आहेत, त्यामुळे त्यांचा अनुभव काय करेल या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला प्रथमेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आहे, जो आयकॉन खेळाडू आहे. त्याची गोलंदाजी कशी होईल. आणि दुसऱ्या बाजूला टीमचा आयकॉन खेळाडू संदीप स्ट्राईकला. नितीन माटुंगे स्ट्रायकिंग एंडला, संदीप नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. नितीन माटुंगेला बीट केलंय. नितीन माटुंगे या पुढे कसा खेळेल याच्यावरती संघाचं भवितव्य अवलंबून आहे. बघा बॉल किती आतमध्ये वळवलाय. टीम मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून ज्या वेळेला तुम्ही सामील होता ना, त्यावेळेला तुम्ही तुमच्यावरची जबाबदारी वाढवता. ऑन साइडला बॉल ड्राईव्ह केले. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. सिंगल कंप्लीट केली आहे. एकच धाव. संदीप मकवाना हा खेळाडू देखील महत्वाचा ठरेल या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 1 ने वाढली आहे. 35 धावा फलकावरती आहेत. अजून 28 धावांची आहे आवश्यकता. 10 बॉल 28 ची गरज. ज्या वेळेला तुमच्या समोर एकच पर्याय शिल्लक राहतो त्यावेळेला सगळी ताकद एकवटली जाते आणि 100 हत्तींचं बळ अंगामध्ये येतं. ते बळ आता दाखवावं लागणार आहे. दोन्ही बाजूने प्रयास जारी आहे. बॉलर तयार. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. धाव घेण्यासाठी नितीन माटुंगे निघाले, त्याला थांबवले. संदीप मकवाना याने
या सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. जबाबदारी तेच घेतात ज्यांच्यामध्ये जिंकण्याची जिद्द असते. नाव एका दिवसामध्ये कधीच होणार नाहीये, ते काम तुम्हाला करावं लागेल. एक तर काम असं करा तुमचं नाव होऊन जाईल, नाहीतर नाव असं करा तुमचं नाव ऐकल्यानंतर कोणाचं तरी काम होऊन जाईल. 28 धावांचं योगदान संदीप मकवानाने आतापर्यंत दिलंय. बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी प्रथमेश मात्रेच्या माध्यमातून समोर खेळलेत. बॉलरच्या डोक्यावरून फटका पाहायला मिळालाय. पहिल्या प्रयत्नामध्ये एकच धाव, त्यानंतर फेकी देखील झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाले. एकतर धावांची पुंजी कमी आणि त्यामध्ये बहाल केलेली एक्स्ट्रा धाव तुम्हाला कदाचित पराभवाकडे घेऊन जाईल का? छोट्या छोट्या चुका इथे टाळाव्या लागतील. 37 धावा फलकावरती आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्ही पाहताय. जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष्य, 26 धावांची अजून आहे आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 19.50 चं झालंय. गाडीला आता एक्सलेट करावं लागणार आहे. धीम्या गतीने गाडी चालवून तुम्ही ध्येयापर्यंत अजिबात पोहोचणार नाहीयेत. गाडीला एक्सलेट करावंच लागेल. खोदण्याचा प्रयत्न केला. यॉर्कर लेनचा बॉल आणि यावेळेला गिलिया बिखेरदी बेल्स ब्लिंक झाले आहेत. विकेटचं पतन, भागीदारी ब्रेक केली आहे. संदीप मकवाना आउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये अवधूत पाटील दाखल झालाय. कोल्हापूर प्रीमियर लीगची अंतिम लढत आणि कोल्हापूर प्रीमियर लीगची स्पर्धा जिंकणारा हा खेळाडू अवधूत पाटील कठीण परिस्थितीमध्ये संघासाठी धावून येईल का? नितीन माटुंगेच्या साथीने आपल्या संघाला जिंकून देईल का? की दुसऱ्या बाजूने प्रथमेश म्हात्रे अजून एक विकेट मिळवून लेग स्टिक वरती बॉल फाईन लेगला खेळले. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आल्या आल्या जलवा दाखवलाय. बॉलला धाडलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय सिंधू नायक चौकार. पुन्हा एकदा मॅचला मोमेंटम दिलाय, गती दिली आहे. 41 धावा फलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 22 धावांची आहे आवश्यकता. 6 बॉल 22 धावा हे समीकरण गांगेश्वर क्रीडा मंडळ तरडे क्रिकेट टीमच्या समोर सक्षमी 11 भुईबावडा सध्याच्या घडीला या मॅच वरती आपली पकड मजबूत केली आहे. सक्षमी 11 भुईबावडाने मात्र क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. जी हाँ, महादेव मैदान के ऊपर क्रिकेट का खेल है जारी. जल्द पता चलने वाला है कौन है किस पे भारी. 6 बॉल जिंकण्यासाठी 22 ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती या सामन्याचा विजेता कोण हे सांगणार षटक, हे ठरवणार षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती तन्मय तयार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज देखील सज्ज झालाय नितीन माटुंगेने आज निराश जरी केलं असलं तरी तो अजून मैदानामध्ये आहे. बचेंगे तो और भी लढेंगे या उक्तीप्रमाणे त्याला तो खेळ दाखवावा लागेल ज्यासाठी तो ओळखला जातो. आक्रमक खेळी ही नितीन माटुंगेची ओळख राहिली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आज तो खेळ दाखवेल का? महादेव मैदान नादवडेमध्ये नितीन माटुंगे संघ अडचणीमध्ये आहे. संघाची डुबणारी नौका किनाऱ्यापर्यंत पोहोचवेल का? एका नावाड्याची गरज आहे. यावेळेला 41 धावा फलकावरती आहे. 6 बॉल जिंकण्यासाठी
22ची आवश्यकता. पहिला बॉल नितीन साडी. फुल टॉस, बॉल हवेत, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नितीन माटुंगेने तो दमखम दाखवलाय. ते आहेत 16 धावांची अजून आहे आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. सामन्याने करवट बदलली का हे पाहावं लागेल. सामन्याने बाजू बदलली का. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. वेळ प्रत्येकाची येते. यावेळेला ती वेळ कोणाची येईल, विजय कोणासाठी यावेळेला पाहायला मिळणार आहे. 5 बॉल 16ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. तन्मय स्ट्रायकिंग एजला नितीन माटुंगे. आता तो स्टार्ट मिळालाय ज्याचा प्रयत्न नितीन माटुंगे गेली 4 ओव्हर करतोय. ऑफटिकच्या बाहेरचा बॉल. दबाव वाढलाय. दबावामध्ये तुम्ही चुका करता. व्हाईट बॉलची घोषणा इथे झाली आहे. दबाव साफ आता मात्र जाणवतोय तो गोलंदाजावरती. यावेळेला कृष्णा सातपुते यांचा अनुभव पणाला लावला जाईल का. नवख्या गोलंदाजाला कृष्णा सातपुते कानमंत्र देतील का, की दुसऱ्या बाजूला नितीन माटुंगे अफलातून खेळी करणार आहे ते पाहावं लागेल. यावेळेला बॉल हवेत आहे. धीम्या गतीचा बॉल. फटका फसला. नितीन माटुंगे आउट. तो फसलेला फटका आपण पाहतोय. बॉल प्रचंड हवेत गेला आणि हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर अमोलने केलं. नितीन माटुंगे निराश झालाय आणि या कठीण परिस्थितीमध्ये मैदानामध्ये कोण जाणार आहे ते पाहावं लागेल. मनोज सकपाळ सारखा आक्रमक खेळाडू अजूनही बाकी आहे आणि यावेळेला ती संधी मिळाली आहे जावेद संधीला मैदानामध्ये जाण्याची. या संधीचा फायदा जावेद करेल का. जावेद संधी मैदानामध्ये दाखल झालाय. संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात ना तर बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. ती संधी आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची. जावेद संधी ते काम करेल का. उच्च कोटीचं क्रिकेट आता इथून खेळावं लागणार आहे. 4 बॉलचा खेळ आहे. शेवटचं सत्र आहे. जिंकणं अनिवार्य आहे. जिंकणं हाच एकमेव पर्याय दोन्ही संघांसमोर आहे. 16ची आवश्यकता. जावेद संधी स्ट्राईकला. बॉलर तयार. ऑफटिकच्या बाहेर बॉल हवेत. स्वीपर कव्हरला खेळलेत. एकच धाव आतापर्यंत कंप्लीट केले. दुसरीचा कॉल पूर्ण होईल का पाहावं लागेल. झटपट वेगात 2 धावांची लहर येते. हॅलो. दुहेरी धावांनी खातं ओपन केलंय आणि सांघिक धावसंख्या पुढे गेली आहे. 49 धावा. 50 धावा फलकावरती आहेत. अजून 13ची आवश्यकता आहे. 3 बॉल 13 समोर. स्ट्रेट फटका आहे. ग्रेट. बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. बॉल आउट ऑफ द पार्क. क्या बात है. यावेळेला संधी मिळाली. संधीचं सोनं करण्यासाठी जावेद संधी तयार आहे. जावेदने दाखवून दिलंय मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जीतना फिक्स हो, क्योंकि जीतने का मजा तो तब आता है जब हारने का रिस्क हो. ती रिस्क आता घेतली आहे. धोका पत्करलाय. जबाबदारी घेतली आहे. धाडस दाखवलंय. जावेद संधी 2 बॉल 8 धावा त्याच्या खात्यावरती आहेत. सामना बदललाय. टीमची धावसंख्या फलकावरती 56 धावा. सामन्याने गती घेतली आहे. 7 धावांची अजून आहे आवश्यकता. क्या बात है. 2 चेंडू 7 धावा. कोण देणार कोणाला साथ. कोण करेल कोणावर मात. जगामध्ये आश्चर्य 7. आठवड्याचे वाढ 7. इंद्रधनुष्याचे रंग 7.
जगामध्ये आश्चर्य 7, MS धोनीच्या पाठीवरती क्रमांक 7, जिंकण्यासाठी धावांची गरज देखील आहे 7, तुमची आमची सिंधू चषकाच्या माध्यमातून मिळालेली 7, कोण करणार कोणावर मात, आणि कोकणामध्ये सगळ्यात जास्त खातात भात. 7 धावांची आहे आवश्यकता. 2 चेंडूंचा खेळ. हृदयाचे ठोके वाढलेत, आता मात्र हार्ट बीट्स वाढलेत. या दोन्ही संघातील खेळाडूंचे जर तुम्ही हार्ट बीट्स चेक केलात ना, तर 72 वरून 172 च्या पलीकडे गेले आहेत. कंपल्सरी चेस हा नियम आहे. चला, बाउंड्री लाईन वरचे जे प्रेक्षक आहेत थोडं मागे सरका. बॉलर तयार, बॅटर तयार. और पिच गोइंग 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 एंड गॉन. क्या बात है. पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है. कंपल्सरी चेस हा नियम आहे, त्यामुळे सामना संपलेला नाहीये. जावेद संधीने ती संधी घेतली आहे, स्वतःला सिद्ध केलंय, तरीही सामना संपला नाहीये. सक्षमी 11 भुईबावडा क्रिकेट संघासाठी अजून एक संधी आहे या बॉल वरती डॉट बॉल टाकण्याची, विकेट मिळवण्याची. ती संधी गोलंदाज स्वतःसाठी मिळवून देईल का यावेळेला? आता मात्र हा सामना सक्षमी 11 भुईबावडा आणि गांगेश्वर तळळे असा न राहता जावेद संधी आणि त्याचबरोबर गोलंदाज तन्मय यांच्यामध्ये हा सामना राहिलाय. ज्याचा खेळ सरस होईल त्याचा संघ सामना जिंकेल. शेवटचा बॉल, 1 ची आवश्यकता. बॉलर तयार, बॅटर तयार. और पिच बॉल स्ट्रेट खेळले. जावेद संधीने ती संधीचं सोनं केलं आणि 3 षटकार ठोकून गांगेश्वर तळळे क्रिकेट संघाला विजय मिळवून दिला. क्या बात है. जावेद संधी षटकारांची हॅट्रिक केली आहे आणि बबलू भांबुरे यांच्याकडून 5,000 रुपयांचं ते पारितोषिक लागू झालंय. जर तुम्हाला जावेद संधीची खेळी आवडली असेल, सिंधू नायक चषक आवडला असेल, तर प्रेक्षक हो, एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करा. सिंधू नायक चषक 2026 साठी संधीसाठी पारितोषिक येते. संदीप उभे मामा माधवराव पवार विद्यालयाचे कर्मचारी यांच्या माध्यमातून जावेद संधीला 1,000 रुपयांचं पारितोषिक येते आणि ते 1,000 रुपयांचं पारितोषिक जावेद संधीला सुपूर्द केलं जाईल संदीप उभे मामा यांच्या माध्यमातून. रुपेश पांचाळ यांच्याकडून माझ्या समालोचनासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद रुपेश पांचाळ.